शिवसेना नेते राजू वाघमारे सध्या आपल्यासोबत आहेत. सर, 2 दिवसांपूर्वी नायगाव बीडीडी रहिवाशांच्या माध्यमातून काही प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन केलं गेलं होतं. आपण सुद्धा त्या नागरिकांसोबत म्हणजे या संपूर्ण बीडीडी प्रकल्पामध्ये आपलासुद्धा त्या ठिकाणी अध्यक्षपदी आपण त्या नागरिकांच्या ठिकाणी राहिला आहात. मात्र आता जी मागणी त्यांच्या माध्यमातून केली जाते, काय एकूण त्या मागणी संदर्भात पाठपुरावा हा केला जाणार आहे का? कारण की स्थानिक आमदारांकडे सुद्धा ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे मी आज तुम्हाला हा जो बाईट देतोय तो शिवसेना उपनेते म्हणून देत नाहीये. मी अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांच्या एकत्रित संघाचा अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला ही माहिती देतोय. सगळ्यात प्रथम की हा लढा अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांच्या एकत्रित संघाने उभारला आणि हे आमचं आंदोलन 9 वर्ष चालल्यामुळे आम्ही ज्या ज्या प्रत्येक मागण्या मान्य करून घेतल्या त्याचं हे फळ आहे की आमच्या प्रत्येक बीडीडी चाळीच्या रहिवाशाला 500 फुटाचं घर मिळालं आणि मुंबईमध्ये हक्काची जागा मिळाली. आता हे ज्या मागण्या ज्या काल तुम्ही तुमच्या चॅनलवर आम्ही बघितल्या या मागण्या अगदी अवास्तव आणि त्या मागण्यांना काही अर्थ नाही आहे. विरोधाला विरोध करायचा म्हणून उभाटाच्या नगरसेविका त्याच्यामध्ये होत्या. विरोधाला विरोध करायचा म्हणून आमच्या बीडीडी चाळीच्या आंदोलनाला ज्या ज्या लोकांनी विरोध केला ते सगळे तुम्हाला त्या फ्रेममध्ये दिसतील. त्यांना कोणालाही ह्या बीडीडी चाळीचं आंदोलन मान्य नव्हतं. त्यांना कोणालाही बीडीडी चाळीच्या रहिवाशांना मिळणाऱ्या सुखसोयी मान्य नव्हत्या. त्या लोकांचं ते आंदोलन होतं. आता त्या आंदोलनामध्ये त्यांनी काय सांगितलं की मैदान जे आहे ते त्यांना सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये पाहिजे. याच्यापूर्वी पण ह्या बीडीडी चाळीचं ए प्लॉटमधलं मैदान चाळींच्या मध्यभागी होतं. परिस्थिती काय होती की त्या मैदानात अजिबात लाईट नसायची, वेगवेगळे धंदे त्याच्यामध्ये चालायचे, सगळे हेच लोक तिकडे दारू प्यायचे, मुलामुलींचे वेगवेगळे धंदे चालायचे, अनधिकृत पार्किंग तिकडे चालायची. त्यामुळे त्या मैदानाचा वापर कधी खेळण्यासाठी झालाच नाही. फक्त त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी अनधिकृतरित्या कसा ताबा घेता येईल तेच केलं, कारण ते सगळं अंधारात असायचं. त्याच्यामुळे आता जे मैदान म्हाडानी केलेलं आहे ते रस्त्याच्या बाजूला आहे, त्याच्यामध्ये लाईट असणार आहे आणि ते प्लेग्राऊंड असणार आहे. तिथे कुठच्याही परिस्थितीत खेळाचं मैदान होणार आहे. त्याच्यामुळे यांची जी मागणी आहे ती सर्वस्वी चुकीची मागणी आहे आणि ऑलरेडी म्हाडानी प्लान केलेला आहे. एकदा प्लान केलेला तुम्ही परत तो प्लान बदली करू शकत नाही. त्याला 1.5 ते 2 वर्ष लागतात. हे मूर्खासारखं म्हणतात की आम्ही आर्किटेक्ट नेमलाय, काय नेमलाय, पण त्याच्याने काही फरक पडणार नाही. आणि म्हाडानी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की जे मैदान आहे हे मैदान आहे त्या ठिकाणी राहणार आहे. त्यांनी दुसरी काय मागणी केली की 35,000 भाडं. आता 35,000 भाडं 25,000वरून 10,000 भाडं हे ना कुठचा प्रायव्हेट बिल्डर वाढवू शकत ना सरकार वाढवू शकत. त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केली आहे की 30,000 भाडं झालं पाहिजे, तर मला वाटतं सरकार 25,000वरून आता 28 किंवा 30,000पर्यंत देईल आणि ते मागणं बरोबर आहे. तिसरी मागणी त्यांनी जी केलेली आहे ती आहे की प्रत्येक घराला पार्किंग मिळाली पाहिजे. आता त्यांच्या एवढं लक्षात येत नाही की आपला जो विभाग आहे हा नायगाव एरिया जो आहे याचं क्षेत्रफळ खूप कमी आहे आणि या कमी क्षेत्रफळामध्ये एकाच एक पार्किंग देणं हे शक्य नाही आहे. हा पहिला मुद्दा आहे. सुरुवात याची अशी आहे की 2035चा जो DP आहे या DP प्लॅनप्रमाणे रिडेव्हलपमेंटमध्ये 4 घरांमागे एक पार्किंग आहे नियमाप्रमाणे. ती पार्किंग आम्ही 2 घरांमागे एक करून घेतली. आता त्याच्यामुळे ऑलरेडी आम्ही ते मागणी सरकारने आमची पूर्ण केली की 2 घरांमागे एक मागणी, एक कार पार्किंग. आता जर तुम्ही म्हणत असाल प्रत्येक घरामागे पार्किंग द्यायची तर देणार कुठे? तुम्ही उंची वाढवू शकत नाही, तुम्ही जास्त खाली जाऊ शकत नाही, त्याचा खर्च वाढणार आणि जागा दुसरी शिल्लक नाही आहे तुम्हाला पार्किंग द्यायला. मग पार्किंग कशी होणार? त्याच्यामुळे या ज्या मागण्या यांनी केलेल्या आहेत या मागण्यांना काही एक अर्थ नाही आहे आणि फक्त विरोधाला विरोध करायचा, चमकोगिरी करायची आणि बाहेर पडायचं. याच्यासाठी जर तुम्ही बघितलं असेल काल पब्लिक नव्हतं, तेच काही लोक होते आणि काही आमच्या महिला त्याच्यामध्ये त्यांनी मुद्दाम सामील करून घेतल्या की ज्यांना नवीन घरामध्ये घर मिळालेलं आहे पण पाण्याची समस्या आहे.
तर ती पाण्याची समस्या बरोबर आहे. त्या पाण्याच्या समस्येवर महानगरपालिकेशी आमचं बोलणं चालू आहे. म्हाडाबरोबर बोलणं चालू आहे आणि त्याच्यातून ऑलरेडी म्हाडा त्याच्यातून मार्ग काढते. कारण त्या नवीन बिल्डिंगमध्ये पुष्कळ लोकांनी 500-500 लिटरच्या टाक्या बसवल्या. आता 500 लिटरच्या टाक्या जर बसवल्या तर 50,000-1,000 लिटर पाणी तुम्ही साठवून ठेवलं. मिळणारं पाणी आहे 1,20,000 लिटर. कसं काय लोकांना पाणी पुरेल? त्याच्यामुळे ह्या ज्या लोकांच्या चुका होत्या, आता म्हाडानी कालच मला वाटतं GR काढलाय 25,000 35,000 त्यांनी फाईन लावलेला आहे. त्याच्यामुळे टाक्या आता बंद होतील. तर ही जी परिस्थिती आहे, ही वास्तविक परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हा जो कालची जी गडबड होती, ती उबाटाच्या नगरसेविका आणि त्यांचे कार्यकर्ते हा विरोधाला विरोध करण्याचा प्रकार आहे. याच्यामध्ये अस्तित्व काही नाही. मात्र सर, जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मंत्रालयाच्या बाहेर सुद्धा आंदोलन करू असा इशारा नागरिकांना असेल किंवा मग नगरसेविकांच्या माध्यमातून देण्यात आला. अहो, मंत्रालयाच्या मागे आंदोलन करायला, समोर आंदोलन करायला तुमच्या पाठीमागे रहिवासी तर पाहिजेत. रहिवासी कुठचेच रहिवासी बिडडी चाळीचे, जुन्या साईडचे किंवा नवीन बाजूचे यांच्या पाठीमागे नाही आहेत. कोणाला कशाला आता मैदान मध्ये होतं, लोकांना माहिती आहे ना काय धंदे चालू होते. भाडं तर 35 होणार नाही. तुम्ही पार्किंग लॉट नवीन बांधू शकत नाही कारण जागाच शिल्लक नाही. मग जर उद्या मी बोललो मला चंद्र आणि सूर्य पाहिजे नाही तर मी मंत्रालयासमोर आंदोलन करतो, शक्य आहे का? हा मूर्खपणा आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की कोण यांच्याकडे लक्ष देतंय आणि यांना बोंबलायचं ते बोंबलू द्या. आमचा प्रकल्प सुरू आहे. सरकारने या प्रकल्पामध्ये वेगाने काम केलेलं आहे. ऑलरेडी लोकांना आता आपण घरं देतोय. त्याच्यामुळे मला वाटत नाही की याच्यामध्ये काही दुसऱ्या गोष्टी घडू शकतात. आणि झालेला प्लान बदलण्यासाठी जो वेळ लागेल तो वेळ कोण भरून देणार? उद्या लोकांना 2-2, 3-3 वर्ष उशिरा घरं मिळतील. मग याला जबाबदार कोण? खर्च होईल तो वेगळा. त्याच्यामुळे हे आता शक्य नाही. यांना उशिरा आलेली जाग आहे. कोणालाच हे आवडलेलं नाही. त्याच्यामुळे मेजॉरिटी जे बहुसंख्य बिडडी चाळीचे रहिवासी आहेत ते आज आमच्या बरोबर आहेत. कोणीच यांच्या बरोबर नाही. हे मोजके बाहेरून आणलेली माणसं आणि तिकडचे थोडेफार विरोधाला विरोध करणारे. आता नगरसेविकांचा बिडडी चाळीमध्ये संबंध येत नाही कारण बिडडी चाळीचं मेंटेनन्स हे PWD करतं. म्हाडा नोडल एजन्सी आहे. हे स्टेट गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे. नगरसेवक इकडे येऊन काय करणार? पाणी देण्यापलीकडे ते लोक काय नाही करू शकत. ते उगाच तिकडे येऊन विरोधाला विरोध त्या 2 नगरसेविका घोषणा देत होत्या. त्याच्याने काय साध्य होणार आहे? त्याच्यामुळे हा प्रकल्प व्यवस्थित सुरू आहे. म्हाडा व्यवस्थित काम करते. म्हाडाचे अधिकारी व्यवस्थित काम करत आहेत. थोडाफार जो प्रॉब्लेम झाला आहे आमच्या काही म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी लॉटरीमध्ये गोंधळ घातला आहे त्याच्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम झाला आहे. बाकी आमचा प्रकल्प व्यवस्थित सुरू आहे आणि लॉटरीचा गोंधळ पण आदरणीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आम्ही सोडवतोय. त्याच्यामुळे मला वाटत नाही की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. तर निश्चितच खूप खूप धन्यवाद. तर आपण पाहतोय की बिडडी चाळ पुनर्वसनाचा प्रकल्प हा योग्यरित्या सुरू आहे आणि ज्या काही मागण्या नागरिकांकडनं केल्या जातात त्या अवैध आहेत. त्यासोबतच विरोधकांच्या माध्यमातून विरोधाला विरोध करण्याचं राजकारण केलं जात असल्याची प्रतिक्रिया राजू वाघमारेंकडनं देण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी जय पवार, जय महाराष्ट्र, मुंबई.